बारामतीत भाषणादरम्यान सुनेत्र पवार भाऊक, अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा। 23 तारखेला घड्याळाचं बटन दाबून विजयी करा, सुनेत्र पवारांचं बारामतीकरांना आवाहन। भाजपकडून सर्व खासदारांसाठी व्हिप जारी। 16 ते 18 एप्रिल दरम्यान सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना। महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक सादर होणार। भगीरथ भालकेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी। पंढरपुरात अनिल सावंत आणि भगीरथ भालकेंचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भरत गोगावलेंकडून ऑपरेशन टायगरच्या चर्चांना दुजोरा। थोड्याच दिवसात चित्र स्पष्ट होईल। ठाकरेंचे न बोलणारे खासदार पहिल्या रांगेत दिसतील, गोगावलेंचं वक्तव्य। मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच। गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण। गंभीर गुन्हे मागे घेण्यास गृह विभागाचा नकार। शासकीय संपत्तीचं नुकसान झालेले गुन्हे मागे घेता येणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा रस्त्यावर उतरू, जरांगेंचा थेट सरकारला इशारा। भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं। डीजीसीए मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश। हेलिपॅड समजून कार पार्किंगमध्ये उतरवलं होतं हेलिकॉप्टर। स्वर साम्राज्ञी आशा भोसलेंचं वयाच्या 92व्या वर्षी निधन। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। उद्या आशा भोसलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार। शिवाजी पार्क इथं दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अखेरचा निरोप। भारतानं आजवर अनुभवलेल्या सर्वात प्रतिष्ठित आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेंच्या निधनानं तीव्र दुःख। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। कुणाल कामरानं हक्कभंग समितीसमोर मांडलं म्हणणं। बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्राचा दाखला। व्यंगचित्र सादर करत कुणाल कामराचं उत्तर। अशोक खराची शक्तीपीठ महामार्गावर जमीन खरेदी। 2,40,00,000 जमीन खरेदी केल्याची माहिती। बोंडू खराच्या कार्यालयाची एसआयटीकडून झाडाझडती। औषधं, कुजलेले पेढे आढळले। पीडितांवर अत्याचाराचे पुरावेही हाती लागल्याची सूत्रांची माहिती।